नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्क याच्यामध्ये इफ फॉर्म्युला बघणार आहोत। पण इफ फॉर्म्युला असा बघायचा आहे आपल्याला की ज्याच्यामध्ये आपल्याला की जसं की आपण आतापर्यंत पाहिलं की ही जी व्हॅल्यू असतं टोटल व्हॅल्यू, त्या टोटल व्हॅल्यूवरती आपण काय करायचो आतापर्यंत इफ फॉर्म्युला वापरायचा, त्याच्यावरती रिमार्क द्यायचो की जसं पास असेल नापास असेल किंवा त्याच्यावरती आपण काय करायचो ग्रेड द्यायचो की याच्यापेक्षा जास्त मार्क असेल ते ए ग्रेड, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर बी ग्रेड, सी ग्रेड, अशा प्रकारची आपण प्रोसेस करायचो। म्हणजे इफ फॉर्म्युला आणि आपल्याला मल्टिपल रिमार्क देता येत होतं। पण आता असं नाही, आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल व्हॅल्यूज आहेत इथं। तुम्हाला एका टायमाला मल्टिपल व्हॅल्यूज आहेत, जसं इंग्लिश आहे, मॅथ आहे, सायन्स आहे। मग इंग्लिश विषय, मॅथ विषय, सायन्स विषय हे तिन्ही विषय मिळून एक 169 मार्क आहे। तसे पाहिलं ओव्हरऑल मार्क चांगले आहेत, परंतु तो एका विषयामध्ये काय आहे, फेल आहे। तर असं आपल्याला ते भरपूर काही विषय असतील किंवा मल्टिपल ऑप्शन असतील आणि त्याच्यातून आपल्याला इफ फॉर्म्युला वापरायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, बरोबरचं चिन्ह इफ कंसामध्ये अँड वापरायचं, ए एन डी अँड वापरायचं, पुन्हा कंस चालू करायचा आणि कंसामध्ये शिफ्ट दाबून कंसामध्ये कशासोबत व्यवहार करायचा आहे। समजा पहिली संख्या आहे, इंग्लिश विषय आहे, त्या विषयावरती क्लिक करायचं, मोर दॅनचं साईन द्यायचं आणि इज इक्वल्स टू द्यायचं। कळलं का? इज इक्वल्स टू द्यायचं। त्यानंतर ठरलेली व्हॅल्यू किती आहे, 35। जर 35 पेक्षा मोठे असेल तर कॉमा सेम दुसरी व्हॅल्यू कोणती आता 21, मग 21चा सेल ॲड्रेस घ्यायचा, त्यानंतर त्याला सुद्धा मोर दॅनचं साईन द्यायचं, इज इक्वल्स टू आणि ठरलेली व्हॅल्यू किती आहे 35, कॉमा आता कोणता सेल ॲड्रेस आहे, सायन्स, सायन्स विषयावर क्लिक करायचं, मोर दॅनचं साईन द्यायचं, इज इक्वल्स टू साईन द्यायचं, ठरलेलं व्हॅल्यू 35। कळलं का? आता बघा, इंग्लिश आलं, मॅथ आलं, सायन्स आलं। म्हणजे इंग्लिश विषयामध्ये इफ आणि अँड म्हणजे आणि, म्हणजे एकाच विषयाचं नाही, ते इंग्लिश विषयामध्ये आणि मॅथ विषयामध्ये आणि सायन्स विषयामध्ये जर त्याला 35च्या पुढं मार्क असेल तर इथं करायचं आहे, कंस पूर्ण करून द्यायचा, कॉमा द्यायचा आणि त्याच्यात लिहायचं कॉमेंट कॉमामध्ये असेल तर PASS पास, कॉमेंट कॉमा पूर्ण, कॉमा दुसऱ्या कॉमेंट कॉमामध्ये FAIL फेल, कॉमेंट कॉमा पूर्ण, कंस पूर्ण। बघा, इफ अँड कंसात B5 म्हणजे इंग्लिशचे मोठे मार्क मोठे आहे 35 पेक्षा, C5चे मार्क आहे मोठे 35 पेक्षा, D5चे मार्क आहे 35 पेक्षा मोठे तर पास, अन्यथा फेल। आलं लक्षात? अशा प्रकारे इफ अँड फॉर्म्युला वापरून तुम्ही पास फेल करू शकता। एंटर। बघा, या विषयामध्ये इंग्लिशमध्ये तो पास आहे, मॅथमध्ये फेल आहे, सायन्समध्ये पास आहे, परंतु त्याचा एक विषयामध्ये फेल असल्यामुळे टोटल रिझल्ट काय आलेला आहे, फेल आला आहे। तसं बघा, दुसऱ्या रोल नंबर 2 मध्ये बघा, 56 इंग्लिशमध्ये पास आहे, मॅथमध्ये पास आहे, परंतु सायन्समध्ये फेल असल्यामुळे टोटल रिझल्ट त्याचा फेल आलेला आहे। तसं बघा, 3 नंबर रोल नंबर बघा, इंग्लिशमध्ये पास आहे, मॅथमध्ये पास आहे, सायन्समध्ये पास आहे, म्हणजे सगळीकडे तो काय झालेला आहे, पास झाला। अशा प्रकारे मल्टिपल व्हॅल्यू वापरून सुद्धा तुम्ही पास नापास काढू शकता।